नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. तर नीट 2025ची आता एक्झाम डेट जवळ आलेली आहे. हॉल तिकीट देखील आलेले आहेत. आता ह्या हॉल तिकीट आल्यानंतर जे काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आपल्याकडे आहे त्या म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा एक्झामला जाताना ड्रेस कोड कसा असला पाहिजे, एक्झाम हॉलमध्ये आपल्याला काय गाईडलाईन्स आहेत, स्टुडंटसाठी काय गाईडलाईन्स आहेत, पॅरेंट्ससाठी काय गाईडलाईन्स आहेत आणि ॲडमिट कार्ड नेमकं आपल्याला कशा प्रकारे प्रिपेअर करायचं आहे, ही सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर सर्व नीट यावर्षी नीट देणारे सर्व विद्यार्थी आणि पालकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून एक्झामला जाताना तुमची कुठलीच अडचण तुम्हाला येणार नाही आणि तुमचे सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर होतील. तर जसं की इथे आपल्याला दिसतंय, ह्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ड्रेस कोड, एक्झाम हॉल इन्स्ट्रक्शन्स, त्याच्यामध्ये ॲडमिट कार्ड कसं फिल करायचं त्याचे इन्स्ट्रक्शन, डूज आणि डोंट्स, आणि पालक आणि विद्यार्थ्यांसाठीचे इन्स्ट्रक्शन आपण बघणार आहोत. सर्वप्रथम आपण बघूया ड्रेस कोड. एक कॉमन इमेज आपल्याला इथे दिसेल. ड्रेस कोडमध्ये काय अलाउड आहे आणि काय अलाउड नाही हे आपण इथे बघू शकतो. तर बघा, कुठलेही धातू, कडे, मेटल, बांगड्या, वॉचेस, खिसे असलेल्या जास्त खिसे असलेल्या पॅन्ट्स, हिल्स, गॉगल्स, रेखीव काम केलेले कपडे किंवा लांब असे पूर्ण म्हणजे असं पूर्ण जर आपला शर्ट असेल तर तो देखील अलाउड नाही आहे. अंगठी वगैरे पण अलाउड नाही आहे. ओके, कसल्याच प्रकारचा मेटल आपण अंगावर विअर करून जायचं नाही. काय अलाउड आहे? सिंपल गोलगळ्याचा टी शर्ट, तो कॉलर असला तरी चालतो, नॉन कॉलर असला तरी चालतो. सिंपल टी शर्ट, सिंपल सँडल, चप्पल. जर तुम्हाला नंबर असेल तर फक्त त्या नंबरचा चष्मा तुम्ही घालून जाऊ शकता. तसा गॉगल वगैरे तुम्हाला अलाउड नाही आहे. जर तुम्हाला चष्मा असेल तर तुम्ही तो चष्मा घालून जाऊ शकता. आणि साधी पॅन्ट, मग एक साधी म्हणजे सिंपल पॅन्ट. त्या पॅन्ट खूप जास्त खिसे किंवा कोरीव काम असं नसावं, एकदम सिंपल पॅन्ट आपली असावी. मग ती जीन्स पण चालते, ट्रॅक पॅन्ट पण चालते, ट्राउझर पण चालते, पण त्याला खूप जास्त खिसे किंवा त्याच्यावर असं डिझाईन किंवा कशी प्रिंट्स वगैरे त्याच्यावर असू नये. सिंपल तुम्हाला कपडे घालून जायचे. जसं आता इथे मी शर्ट घातलाय किंवा गोल गळ्याचा टी शर्ट घातलाय, एक साधा टी शर्ट आणि एक साधी पॅन्ट घालून तुम्ही जाऊ शकता. बूट वगैरे घालून जायचं नाहीये. चप्पल किंवा स्लीपर तुम्ही घालून जाऊ शकतात. ओके, ड्रेस कोड फार कॉम्प्लिकेटेड नाही, आपण त्याला फार कॉम्प्लिकेटेड करायचं नाहीये. खूप जास्त लेअर असलेले कपडे मुलींनी घालायचे नाहीत. सिंपल टी शर्ट आणि तुम्ही पॅन्ट घालून एक्झामला जाऊ शकता. मुलांसाठी पण टी शर्ट आणि पॅन्ट आपण रिकमेंड करतोय. ड्रेस कोड अगदी सोपा आहे, तो आपण बघितला. आता आपण बघूया एक्झाम हॉलमध्ये नेमकं ॲडमिट कार्ड जे आपल्याला घेऊन जायचे ते ॲडमिट कार्ड आपल्याला कशा प्रकारे फिल करायचे. ॲडमिट कार्डचं पहिलं पेज तुम्हाला इथे दिसतंय. त्याच्यावरती इथे तुम्हाला वरती तुमचा फोटो साईन असेल. इथे तुम्हाला तुमच्या एक्झामचा टाइम दिलेला असेल. इथे बघा गेट क्लोजिंग टाइम दिलेला आहे 1:30 वाजता. 1:30 वाजण्याच्या आत सर्व विद्यार्थ्यांनी एक्झाम हॉलमध्ये पोहोचायचं आहे. 2 ते 5 आपली एक्झाम असणार आहे. ओके, आणि त्यानंतर इथे खाली तुम्हाला 3 बॉक्स दिलेले आहेत. इथे बघा कॅन्डिडेट्स फोटो, हा तुम्हाला ॲडमिट कार्डवर जेव्हा तुम्ही ॲडमिट कार्ड प्रिंट करता तेव्हा तुम्हाला चिटकवून घ्यायचा आहे. तुम्ही जो नीटचा फॉर्म भरताना फोटो अपलोड केला होता तोच फोटो तुम्हाला इथे छोटा फोटो चिटकवायचा आहे. फोटोचा बॉक्सच्या वर गेला तरी प्रॉब्लेम नाही आहे. ओके, दुसरा, इथे तुम्हाला डाव्या बोटाचा अंगठा तुम्हाला इथे एक्झाम हॉलमध्ये जाण्याच्या आधी म्हणजे जेव्हा तुम्ही ॲडमिट कार्ड प्रिंट करतात ते तुम्ही इथं डाव्या बोटाचा अंगठा इथे तुम्हाला द्यायचा आहे. जर डाव्या बोटाचा अंगठा आपला नसेल तर तुम्ही उजव्या बोटाचा देऊ शकतात, पण सध्या तरी डाव्या बोटाचा स्पष्ट अंगठा दिसेल असायचा तुम्हाला ते इम्प्रिंट करायचा आहे. 10 बोटाचे ठसे वगैरे द्यायचे नाही आहेत. ह्या 2च गोष्टी आपल्याला आधी करायच्या आहेत. अजून एक आहे ती पुढे, पण पहिल्या पेजवर फक्त 2च गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. फोटो चिटकवायचा आहे आणि अंगठा द्यायचा आहे. बाकी सही वगैरे इथे जे आपल्याला कॅन्डिडेट सिग्नेचर ही आपल्याला एक्झामच्या दिवशी आपल्या इन्व्हिजिलेटरच्या समोर तुम्हाला ती सही करायची आहे. पुढच्या पेजवरती बघूया, एक पोस्टकार्ड साईज फोटो चिटकवण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली आहे. एक मोठी जागा तुम्हाला दिलेली आहे. इथे तुमचा जो मोठा 4x6चा जो पोस्टकार्ड साईज फोटो असेल तो तुम्हाला इथे चिटकवून घ्यायचा आहे. बॉक्सच्या वर गेला बाहेर गेला तरी हरकत नाही. त्यानंतर बाकी कुठे इन्व्हिजिलेटरची सिग्नेचर आहे, त्यानंतर कॅन्डिडेट सिग्नेचर आहे. ह्या सगळ्या कॅन्डिडेट सिग्नेचर तुम्हाला एक्झामिनरच्या पुढे करायच्या आहेत. तेव्हा जेव्हा तुम्ही हॉल तिकीट प्रिंट करतात तेव्हा फक्त एक पासपोर्ट साईज फोटो, पोस्टकार्ड साईज फोटो आणि डाव्या बोटाचा अंगठा एवढीच तयारी करून तुम्हाला एक्झाम हॉलला जायचे. ॲडमिट कार्ड किती घेऊन जायचे? एकच ॲडमिट कार्ड घेऊन जावं लागतं, पण एक ॲडमिट कार्डवरचा अंगठा आपला असा गडद दिसू शकतो, स्पष्ट येऊ शकत नाही, असं काहीतरी होईल म्हणून आपण 2 ॲडमिट कार्ड सोबत ठेवायला सांगतो. 2 ॲडमिट कार्ड प्रिपेअर करून ठेवायचे. एक्झाम हॉलला एकच ठेवायचं, पण काही हरवलं किंवा एखादं पान घाल झालं असा काही इश्यूज आला तर तुम्ही ते एक दुसरी कॉपी आपल्याला सोबत असावी. त्यामुळं ॲडमिट कार्डच्या 2 कॉपी काढून घ्या, दोन्ही प्रिपेअर करून घ्या, म्हणजे दोन्हीवर फोटो लावायचे, दोन्हीवर अंगठा द्यायचा, व्यवस्थित ठेवायच्या सोबत. जर इन केस एखादी हरवली तर दुसरी आपल्या कामाला यावी म्हणून दुसरी सांगितली, दुसरी रिकमेंडेड नाही आहे डेली. तिसरा पान काय? तिसऱ्या पानावर फक्त इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, ते सगळे इन्स्ट्रक्शन वाचायचे. या व्यतिरिक्त एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला एक ॲडिशनल पासपोर्ट साईज फोटो, एक छोटा पासपोर्ट साईज फोटो एकच सांगितलेला आहे, त्यावेळी आपण 2 फोटो सोबत ठेवायचे. एक्झाम हॉलला जाताना खिशामध्ये तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो तुमच्या 2 एक्स्ट्रा ठेवायचे, कारण ते अटेंडन्स शीटवर तुम्हाला लावायला लागतात. ओके, तर ही झाली पहिली आपण बघितलं ड्रेस कोड बद्दलची माहिती. दुसरी आपण बघितली हॉल तिकीट कसं भरायचं त्याची माहिती. आता एक्झाम हॉलमध्ये नेमकं काय टाइम टेबल असणार आहे. ओके, एक्झाम हॉलचं टाइम टेबल हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, दरवर्षी काही विद्यार्थी याबद्दल तक्रार करतात.
एक्झाम हॉलमध्ये जाण्याच्या आधी त्याचं टाइम टेबल सगळं आपल्याला तंतोतंत पाठ पाहिजे. आपण मॉक एक्झाम दिलेले असतात, प्रॅक्टिस एक्झाम दिलेले असतात, पण तिथे टायमिंगचं तेवढं अचूक पालन बऱ्याच ठिकाणी होत नाही, खूप ठिकाणी होतं, पण जिथं होत नसेल त्या विद्यार्थ्यांनी हे टाइम टेबल फॉलो करायचं आहे. बघा एक्झामिनेशनचा टाइम किती आहे, 2 ते 5, 3 तासाची एक्झाम आहे. गेट क्लोजिंग टाइम काय, सिटिंग ऑन द सीट इन द एक्झामिनेशन हॉल, एक तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये 1:15 तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये बसवण्यात येतं. ओके. अनाउन्समेंट ऑफ इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन अँड द चेकिंग ऑफ ऍडमिट कार्ड बाय द इन्व्हिजिलेटर, 1:30 ते 1:45 या वेळेमध्ये इन्व्हिजिलेटर तुमचे ऍडमिट कार्ड वगैरे सगळं चेक करून घेतात. ओके. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ बुकलेट, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. हा टाइम फॉलो केला जातोय हे विद्यार्थ्यांनी मेक शुअर करायचं. जर तसं होत नसेल तातडीने तुम्ही तिथे बोलायला पाहिजे. ओके. हे काय, डिस्ट्रीब्युशन ऑफ बुकलेट, तुम्ही बुकलेट तुमच्या हातामध्ये 15 मिनिटं आधी येणं अपेक्षित आहे. जर बुकलेट उशिरा आलं, इन्व्हिजिलेटर इमिडिएटली नोट करायचं. इन्व्हिजिलेटरला विद्यार्थ्यांनी सांगायचं की सर आम्हाला 1:45च्या वेळेला बुकलेट हातामध्ये पाहिजे. तुमच्या रूममध्ये एक वॉच लावलेली असते, त्या वॉचकडे लक्ष द्यायचं. बुकलेट तुमच्या हातात 15 मिनिटं आलं पाहिजे. आता बुकलेट्सवरती तुम्हाला काही माहिती द्यायची असते, बुकलेटवरती तुम्हाला तुमचा रोल नंबर वगैरे लिहावा लागतो, तर तो रोल नंबर तुम्ही 1:50 लिहायला चालू करू शकतात. ओके. बघा बुकलेट उघडायचे का, सध्या तर बुकलेट उघडायचं नाही, फक्त तुमच्या हातात 15 मिनिटं आधी बुकलेट येणार. बुकलेटवरची माहिती तुम्ही 1:50 पासून म्हणजे 10 मिनिटं तुम्हाला दिलेले आहेत बुकलेटवरती, फक्त तुमचा रोल नंबर वगैरे लिहिण्यासाठी तो लिहायचा आहे. टेस्ट तुमची 2ला चालू होणार, 5ला बंद होणार. हे जे शेवटचे 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत. ओके. इन्व्हिजिलेटरने तुमचं ऍडमिट कार्ड चेक करणं, सगळे इन्स्ट्रक्शन तुम्हाला देणं, हे 30-15 मिनिटात ते तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतील. 1:45 वाजता तुमच्या हातामध्ये बुकलेट आलं पाहिजे. 1:50ला तुम्ही बुकलेटवर नंबर लिहायला चालू करायचा आणि 2 वाजता तुमचा पेपर चालू होणार, 5 वाजता पेपर तुमचा संपणार. ओके. आता या व्यतिरिक्त काही दुसरं काही महत्त्वाचं आहे का, सध्या तरी दुसरं काही महत्त्वाचं याच्यामध्ये नाहीये. इथे बघा तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये काय काय घेऊन जायचं त्यांनी परत सांगितलंय. प्रिंटेड कॉपी ऑफ ऍडमिट कार्ड, 1 पासपोर्ट साइज फोटोग्राफ, 1 पोस्ट कार्ड साइज फोटोग्राफ विथ प्रोफार्मा ऍडमिट कार्ड. हे तर आपल्याला प्रिंटच करून न्यायचंय. ओके. आपल्याला एक्झाम हॉलला जाताना ऍडमिट कार्ड, ओके, म्हणजे सॉरी ऑथराइज फोटो आयडी. आपल्याला एक्झाम हॉलला जाताना काय फोटो आयडी विसरायचे नाही. आपण मी पहिल्यांदा इन्स्ट्रक्शनमध्ये सांगितलं की आपल्याला फोटो आयडी जे आहे, आपला आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक जे आपले लिस्टेड दिले आहेत, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी, पासपोर्ट, आधार कार्ड, रॅशन कार्ड, क्लास 12 ऍडमिट कार्ड विथ फोटोग्राफ ऑफ एनी व्हॅलिड आयडी इश्यूड बाय द गव्हर्नमेंट. शासनाने ऑथराइज केलेलं कुठलं पण आयडेंटिटी कार्ड पण तुम्हाला सोबत ठेवायचं. ऍडमिट कार्ड फिल करायचं बघितलं, पण सोबत आपल्याला आपलं सिम्पली आधार कार्ड तुम्ही ठेवायचं. आता काही जण म्हणतील सर डेट चुकली, आधार कार्डचं नाव चुकलं, काही हरकत नाहीये. तुमचं ओरिजिनल आधार कार्ड तुम्ही सोबत ठेवायचं. काय मिस्टेक झाले असेल तरी ते रेक्टिफाय करता येतात, किंवा ते मिस्टेक असलं तरी तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये जाऊ दिलं जातं. ओके. म्हणजे समजा तुम्ही एक्झाम फॉर्ममध्ये डेट चुकीची भरली, आधार कार्डची डेट वेगळी आणि फॉर्मची डेट वेगळी, काही इश्यू नाही, तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये जाऊ दिलं जातं. फक्त तुमचं आधार कार्ड तुमच्यासोबत, ओरिजिनल आधार कार्ड. आता ओरिजिनल आधार कार्ड म्हणजे काय, एक जी ओरिजिनलची प्रिंट असते ती प्रिंट असली तरी चालते कलरवाली, किंवा जे आपलं एक असं ATM साईजचं जे आधार कार्ड आपल्याकडे आलेलं असतं ते पण तुम्ही घेऊन एक्झामला जाऊ शकतात. पॅन कार्ड वगैरे जे काय असेल ओरिजिनल असणं गरजेचं आहे. कलर झेरॉक्स, ट्रू कॉपी वगैरे जमत नाही. आता आधार कार्ड ओरिजिनल ऍक्च्युअली नसतंच, तुम्ही त्याची जी ऑनलाईन डिजिटल कॉपी येते त्याच्यामध्ये तुमचा आधार नंबर स्पष्ट दिसला पाहिजे, तुमचा फोटो आणि नाव स्पष्ट दिसलं पाहिजे. ती कॉपी जरी घेऊन गेली कलर तरी त्याला ओरिजिनल कॉपी म्हणून ट्रीट केलं जातं. स्मार्ट कार्ड असेल, एवढं हाता एवढं कार्ड असेल आधार कार्डचं तरी ते चालतं. ओके. आता दुसरे महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स बघा, विद्यार्थी आणि पालकांसाठीच्या महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन्स. हे बघा इथे ह्या काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला दिलेले आहेत. ओके. एक्झाम सेंटरला आता पालकांनी काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्यात. कॅन्डिडेट विल नॉट बी अलाउड टू एंटर द एक्झामिनेशन सेंटर बिफोर 1:30 PM. 1:30 वाजण्याच्या आतच आपण आपल्या एक्झाम सेंटरला पोहोचायचे. स्वतः मेक शुअर करायचं की आपण वेळेमध्ये एक्झाम सेंटरला पोहोचणार आहेत. एक दिवस आधीच आपण बघायचंय की आपण जिथं राहतो तिथून त्या एक्झाम सेंटरला जायला किती वेळ लागतो. ट्रॅफिकचा विचार करून तुम्ही जर्नी प्लॅन करायची आहे. ओके. एक्झाम हॉलमध्ये डिसिप्लिन मेंटेन करायचा आहे. एक्झामिनेशनचा कुठला रूल ब्रेक करायचा नाहीये, कुठलीच म्हणजे अनइथिकल ऍक्टिव्हिटी तुम्हाला तिथे करायची नाहीये. ह्या गोष्टी तुम्ही एक्झाम हॉलमध्ये घेऊन जाऊ शकतात. ऍडमिट कार्ड अलॉंग विथ पासपोर्ट साइज फोटोग्राफ अफिक्सेड ऑन इट. तुम्हाला ऍडमिट कार्ड ज्याच्यावर फोटो चिटकवलेला ते तुम्हाला मध्ये घेऊन जाऊ शकतं. 1 पासपोर्ट साइज फोटोग्राफ इज टू बी अफिक्सेड ऑन अटेंडन्स शीट. एक एक्स्ट्रा पासपोर्ट साइज फोटो तुम्हाला सोबत ठेवायचा आहे. व्हॅलिड ओरिजिनल आयडेंटिटी प्रूफ, PWD सर्टिफिकेट. जर तुमचं अपंगत्व असेल तर तुम्ही PWD सर्टिफिकेट घेऊन जाऊ शकतात. एल्स तुम्हाला तुमचं आयडी प्रूफ सोबत ठेवायचं आहे. 1 पोस्ट कार्ड साइज फोटो कलर विथ व्हाईट बॅकग्राऊंड शुड बी पेस्टेड ऑन द प्रोफार्मा डाउनलोडेड इन द ऍडमिट कार्ड. ऍडमिट कार्डचा जो दुसरा पेज आहे त्या पेजवरती तुम्हाला तुमचा पोस्ट कार्ड साइज फोटो, ऍडमिट कार्ड आपण प्रिपेअर करतो त्याच्यामध्ये हे ऑलरेडी सांगितलेलं आहे. एक्स्ट्रा पासपोर्ट साइज फोटो 2 सोबत ठेवायचे आणि एक सांगितलं पण आपण 2 सोबत ठेवायचे. ओके. ओके. डिबार्ड आयटम कुठलेच घेऊन जायचे नाहीत. एक्झाम सेंटरच्या स्टाफ सोबत कोऑर्डिनेट करायचे. फ्रिस्किंगसाठी तुम्ही
व्यवस्थित कॉपरेट करायचे. ओके, मुलींसाठी वेगळी सुविधा तिथे दिलेली असते. हे सगळे इन्स्ट्रक्शन जे आहेत हे पालकांनी फॉलो करायचे आहेत. ओके, त्या व्यतिरिक्त काही इन्स्ट्रक्शन्स आहेत का? आय थिंक नाही. आता डिबार्ड आयटम आणि ड्रेस कोड एक्झाम हॉलमध्ये काय डिबार्ड आयटम आहेत ते आपण ऑलरेडी त्या इमेजमध्ये बघितलं, तरी पण आपण एकदा वाचून घेऊया. काही लिखित मटेरियल, कम्युनिकेशन डिव्हाइस, वॉलेट, गॉगल, हँडबॅग, रिस्ट वॉच, कुठलाही धातूचा म्हणजे धातूचे कडं, बांगडी, असं काहीच तुम्हाला घेऊन जायचं नाही. कुठलाच फूड आयटम तुम्हाला घेऊन जायचं नाही आहे. आणि असा कुठलाच आयटम, अशी कुठलीच गोष्ट ज्याच्यामुळे तुम्ही माल प्रॅक्टिस करताय असं वाटतं, अशी कुठलीच गोष्ट एक्झाम हॉलमध्ये घेऊन जायची नाही. सिम्पल तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये जायचं आहे. ओके, आता पेन बद्दल, एक्झाम हॉलमध्ये जाताना आपला स्वतःचा पेन, तुम्ही बॉल पॉईंट पेन स्वतःचा सोबत ठेवायला हरकत नाही आहे. आपला पेन एक एक्स्ट्रा सध्या आपला पूर्ण सोबत ठेवायचा. ओके, ठीक आहे. बाकीच्या इन्स्ट्रक्शनमध्ये एवढं काही असं वेगळं काही दिलेलं नाही आहे. जे एखाद्या विद्यार्थ्यांनी जर हेवी क्लोथ घातले असेल, कोणी असं काही आपल्यामध्ये असं काही वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळे काही पोशाख असतात, जर तुम्ही तसं काही घातलं असेल तर तुम्ही 1:30 वाजण्याच्या 1 तास आधी एक्झाम सेंटरला जायचं. जर तुम्ही ट्रॅडिशनल वेळ करून जातायत, त्यांनी सांगितलेला ड्रेस कोड न फॉलो करता तुम्ही जातायत, तर तुम्हाला 12:30च्या आधी एक्झाम हॉलमध्ये जाणं किंवा एक्झाम सेंटरवर जाणं अपेक्षित आहे. पण तसं करायचं नाही आहे. एका दिवसासाठी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्यात, फक्त एक्झामवर आपलं लक्ष ठेवून जे सांगितलं त्या प्रकारचा ड्रेस कोड घालून तुम्ही एक्झाम हॉलला जायचं. फॉर एक्झाम्पल बुरखा वगैरे घालून किंवा हेवी क्लोथ घालून तुम्ही एक्झामला जायचं नाहीये. ओके, आय थिंक आपण सगळे मुद्दे या व्हिडिओमध्ये बेसिक कव्हर केलेले आहेत. हॉल तिकीट वगैरे सगळं. तेव्हा सर्व विद्यार्थी आणि पालकांना विनंती आहे की हे सगळे इन्स्ट्रक्शन जे तुम्हाला सांगितले हे फॉलो करायचे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असेल किंवा डाऊट असेल, तुम्ही आमच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला विचारू शकता किंवा तुम्ही आमच्या नंबरला कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज देखील करून विचारू शकता. मेडिकल ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.